पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही, मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे फक्त जे सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 500 हजार बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये कॅन सुद्धा मिळत नाही विकत, एवढं शॉर्टेज त्या कॅनचं झालेलं आहे. मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी या वेळेमध्ये या महिन्यात जेवढं पेट्रोल डिझेल विकत गेलेलं होतं त्याच्यापेक्षा 25% मागणी जास्त झालेली आहे. 25% मागणी. आता कसं काय एवढं पेट्रोल डिझेल कसं काय लागतंय? पण आता सध्या पेट्रोल डिझेलचं युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामध्ये थोडी कमी होती. पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये. पण त्यातले 80 लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत. कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची कॅन भरून घे, ही कॅन भरून घे, आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे. जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनाची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे. आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल पेट्रोल हे मिळत आहे. पण फक्त साठेखोरी आणि त्याच्यामध्ये ते करून काही लोक जे आहेत धंदेवाईक ते ब्लॅकमेल करतायत. हे नाही झालं तर कुठेही तुटवडा नाही. काही लोकांना पण शेतकऱ्यांना खरा त्रास होतोय. आपण जर रांगेमध्ये बघितलं तर रात्री शेतकरी मुक्कामी थांबलेले होते रांगेमध्ये. नाही, खरं आहे. काही लोकांमुळे ज्यांनी ते धंदाच मांडलेला आहे या विषयाचा. मी तुम्हाला आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतोय ते लहान परत उभा करून दिलेलं आहे. काय त्यांचा संबंध आहे डिझेलशी? काही डिझेलचे कुठे त्यांचा संबंध नाहीये. पण लहान मुलं, अतिशय गरीब घरातले, आम्ही सगळ्यांना ओळखतो, महिला गरीब रोजंदारी करतात, त्यांना सुद्धा उभं करून टाकलं लाईनीमध्ये. त्यासाठी त्यांना डिझेलचं कामच नाहीये. पण काही ठराविक लोक पाठवतात, त्यांना 100 रुपये देतात, ती कॅन ताब्यात घेतात, तीच भाव 1.5 पट भावाने विकतायत. हे योग्य नाही मला वाटतं. त्यामुळे शॉर्टेज आहे, कृत्रिम शॉर्टेज आहे. तसं खरं म्हणजे कुठेही डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज नाही. मागच्या वर्षी जेवढं डिझेल गेलं त्याच्यापेक्षा 1.25 पट जास्त, 25% जास्त डिझेल हे या वर्षी लोक खरेदी आहेत. मग कुठे चाललंय डिझेल एवढं?